नमस्कार मंडळीत, आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल झणझणीत चमचमीत असे चना तर्री पोहा. तर्री पोहा चना खायला भन्नाट लागतो, तर नक्की ट्राय करा. तर त्यासाठी मी चणे भिजत घातलेले आहे 1 वाटी. चणे रात्रीच भिजत टाकलेले आहेत. त्यानंतर सकाळी कुकरला 1 शिट्टी काढून शिजवून घ्यायची आहेत. मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 मोठा कांदा, 1 छोटी दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, थोडे जिरे, 1-2 शेंगदाणे घालून भाजून घेतलेले आहेत. थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड करून एका मिक्सरच्या पॉटमध्ये सगळा मसाला भाजलेला टाकायचा आहे. लसूणचे तुकडे टाकायचे आहे, आल्याचे तुकडे टाकायचे आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून बारीक वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घ्यायचं आहे. थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, 5-6 पाने. त्यानंतर फोडणीपुरता थोडासा कांदा कापलेला आहे तो टाकायचा आहे. त्यात 1 तमालपत्र टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे. कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये धने पावडर आणि काळा मसाला टाकायचा आहे. हळद पावडर टाकायची आहे. मिक्स करायचं आहे. वाटण छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर लाल तिखट ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढं झणझणीत हवं असेल तेवढं लाल तिखट टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे. टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. थोडं पाणी टाकायचं आहे. थोडं पाणी टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो छान मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर शिजवलेले चणे टाकून घेऊया. मिक्स करायचं आहे. झाकून 5 मिनिटे वाफ काढायची आहे. चणे मसाल्यामध्ये होऊ द्यायचे आहेत. परत झाकण काढून चेक करून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे. चणे शिजवलेलं जे पाणी होतं ते टाकूया. आणखी 5 मिनिटे चणे शिजू द्यायचे आहे. चणे शिजलेले आहेत त्यामुळे चणे शिजायला वेळ लागणार नाही. 5 ते 10 मिनिटे चणे मसाल्यामध्ये होऊ द्यायचे आहेत. झाकण झाकूया. आपले चणे झालेले आहेत. आपल्याला रस्सा जेवढा हवा असेल तेवढं पाणी ॲड करायचं आहे. उकळी काढून घ्यायची आहे. एक छान तर्री सुटलेली आहे भाजीला. कोथिंबीर टाकूया. चण्याचा रस्सा तयार आहे. आता आपण पोहे करायला घेऊया. या कन्सिस्टन्सीचा रस्सा आपल्याला हवा आहे, एकदम पातळही नको. त्यामध्ये आपल्याला टोमॅटोचे स्लायसेस टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे सजावटीसाठी छान दिसतात. तर आपले चणे तयार झालेले आहेत. आता पोहे करायला घेऊया. एका भांड्यामध्ये पोहे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत. त्यानंतर 1 बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. 1 कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. 1 बटाटा छोटा कापून घेतलेला आहे. 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे. प्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे टाकायचे आहे. मोहरी, जिरे तळतळले की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे थोडे आधी तळून घेतलेले आहेत. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. मिरची टाकायची आहे, म्हणजे झणझणीत फोडणी बसेल. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे.
कांदा टाकून झाला की मिश्रण एकजीव करायचं आहे. त्यानंतर बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत. बटाट्याचे काप टाकून झाले की तेलावर 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे. मिक्स करायचं आहे. त्यानंतर कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. त्यानंतर भिजवलेले पोहे टाकायचे आहेत. मिक्स करायचं आहे. पोहे छान मिक्स करून झाले की त्यानंतर झाकण झाकून 5 ते 10 मिनिटे वाफ काढायची आहे. 5 ते 10 मिनिटानंतर चेक करायचं आहे. पोहे झालेले आहेत आपले. मिक्स करायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे. तयार आहेत आपले पोहे. सर्व करायचे आहेत. एका प्लेटमध्ये पोहे घ्यायचे आहेत आधी. त्यानंतर त्यावर चण्याची तर्री आणि चणे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. एक लिंबाची फोड ठेवायची आहे. तर तयार आहे आपले तर्री पोहे चणे. विदर्भ स्पेशल रेसिपी आहे. झणझणीत चमचमीत लागते. एकदा नक्की ट्राय करा. खायला खमंग लागते. तर अशाच रेसिपीजसाठी पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.